नमस्कार मित्रांनो, आजच्या या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज असं काय झालं की आपण हा दिवस साजरा करतोय असं आपण जर कोणाला विचारलं तर सर्वसामान्य बरीच माणसं अशी सांगतात की आपण आजचा देश आज आपण स्वातंत्र्य आलो। पण मित्रांनो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे जरी असले तरी ज्या 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो आणि 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो। आता ते कसे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये विथ केस लॉज आपण बघणार आहोत। आणि अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे ही जी घटना आहे त्या घटनेचा गाभा आणि लोकांचे अधिकार याच्या संदर्भात हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टने जे रिसेंट जजमेंट 2-3 दिवसापूर्वी दिले त्याच्या संदर्भात आपण आज या चर्चेमध्ये उहापोह करणार आहोत। तर महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याकडे म्हणजे भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी 1935च्या कायद्यानुसार सत्ता चालत होती आणि त्याच्यामध्ये बहुसंख्य जो प्रभाव होता तो इंग्रजांचाच होता। 1947 रोजी म्हणजे आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यापूर्वी 1946 सालीच घटना समितीची स्थापना केली होती आणि घटना समितीची स्थापना केल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि मसुदी समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली आणि मसुदा समितीने विविध अंगांनी विविध देशांचा अभ्यास केल्याच्या नंतर आपली घटना बनवली आणि ती घटना 16 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीकडे स्थापन म्हणजे देण्यात आली आणि त्यांनी ती घटना समितीने ती ॲक्सेप्ट केली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती घटना समितीने ॲक्सेप्टेड केली, स्वीकृत केली आणि मित्रांनो 26 जानेवारी 1950 हा जो सुवर्ण दिन आहे या दिवशी आपली राज्यघटना ही अंमलात आली, एक्झिक्युशन झालं आणि खऱ्या अर्थाने कायद्याचं राज्य आलं। आणि खऱ्या अर्थाने कायद्याचं राज्य का आलं त्यामुळे प्रत्येकाने ही आपली जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये 395 कलमं आहेत, 22 भाग आहेत, 12 अनुसूची आहेत, एक परिशिष्ट आहे। या सर्व गोष्टी ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिल्यात या घटनेमध्ये जे दिलेलं आहे ते काय आहे एक्झॅक्टली हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की कमीत कमी एकदा तरी ही घटना आपल्याला वाचणं आवश्यक आहे, त्याची प्रत आपल्याकडे असणं आवश्यक आहे। तर ही आजची मी जी केस डिस्कस करेन ती केस तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला समजेल की ही घटना बनवली, ज्या घटनाकारांनी ही घटना बनवली ती किती आवश्यक होती। कारण आपली ही जी आपली लिखित राज्यघटना आहे आणि सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि ती अशी करण्यामागे कारण काय आहे त्याची सर्व आपल्याला उत्तरं या आजच्या केसमध्ये मिळतील किंवा तुम्ही घटना जेव्हा व्यवस्थित तुम्ही सारांशाने वाचाल, तपशीलवार वाचाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक त्या कलमामध्ये त्याचं उत्तर मिळेल। आपण ज्यापूर्वी 1935च्या कायद्यानुसार काम करत होतो पण त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी स्वतःच्या घटनेने म्हणजे गणतंत्र दिवस का साजरा केला जातो, प्रजासत्ताक दिन निमित्त का साजरा केला जातो, तर प्रजेचं राज्य का आलं, कारण लोकांनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांमार्फत आपला जो शासनाचा कार्यभार होता राज्यामध्ये म्हणा, केंद्रामध्ये म्हणा, विविध स्थानिक संस्थांमध्ये म्हणा हा चालू झाला आणि खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो, म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं राज्य आलं। आता त्या लोकशाहीचं राज्य जेव्हा येत होतं तेव्हा आपली ही न्यायपालिका आहे म्हणजे जे 4 स्तंभ आहे त्याच्यामध्ये एक स्तंभ म्हणजे न्यायपालिका आणि एक्झिक्युशन म्हणजे गव्हर्नमेंटची जी बॉडी आहे ती एक वेगळं अंग झालं आणि न्यायपालिकेचं अस्तित्व हे वेगळं ठेवलं गेलं। त्याच्यावर बऱ्याच टीका झाल्या होत्या की न्यायपालिकेवर गव्हर्नमेंटचं कंट्रोल असावं आणि त्याच्या संदर्भातही केस लॉज बऱ्याच झाल्या, परंतु न्यायपालिकेचं अस्तित्व हे वेगळं ठेवल्यामुळे आज आपल्याला किती त्याचा फायदा होतोय हे आपल्याला समजेल। तर मित्रांनो, जी घटना म्हणजे लँड ऑफ लॉ म्हणतात की ज्या पृथ्वीतलावर ज्या एरियामध्ये ज्या राज्यांमध्ये ज्या देशांमध्ये तुम्ही राहताय त्या देशाचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। इनफॅक्ट मी असं म्हणेन की ते तुमचं त्या कायद्यांच्या संदर्भामध्ये रिस्पेक्ट असेल, त्याचा आदर करणं असेल आणि त्याचं पालन करणं
आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपल्या या घटनेमध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत। कलम 14 ते कलम 35 याच्यामध्ये विविध प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत। स्वातंत्र्याचा अधिकार असो, शोषणाविरुद्धचा अधिकार असो, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार असो, शैक्षणिक अधिकार असो, समानतेचा अधिकार असो, असे विविध अधिकार दिलेले आहेत। आणि ह्या अधिकारांची जेव्हा गोष्ट आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे अधिकार आहे, ठीक आहे, परंतु ह्या अधिकारांचं जर उल्लंघन झालं तर त्याच्यासाठी रेमेडी काय, आणि जोपर्यंत तुम्ही रेमेडी याच्यासाठी आणत नाही तोपर्यंत ह्या मूलभूत अधिकारांना काहीच अर्थ नाही। आणि बघा, केअरफुली ऐका, मी हे का सांगतोय, कारण आता जस्ट आपण रिसेंट एक जजमेंट वाचणार आहोत, त्याच्या संदर्भामध्ये ही गोष्ट आहे। तर त्यावेळेला त्या महामानवाने कॉन्स्टिट्यूशनमध्ये कलम नंबर 32 ते 35 आणि 226 हे सेक्शन्स ॲड केली, ही कलमं ॲड केली। ही कलमं म्हणजे काय, जर आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर दाद कुठे मागायची? सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्टिकल 32च्या अंडरमध्ये तुम्ही दाद मागू शकता, रिट फाईल करू शकता, आणि हायकोर्टामध्ये आर्टिकल 226च्या अंतर्गत तुम्ही रिट फाईल करू शकता। तर हे रिट्स कुठले रिट्स आहेत? तर टोटल 5 रिट आहेत। एक हेबियस कॉर्पस, दुसरं मॅन्डामस, तिसरं कोऑरंटो, नंतर प्रोहिबिशन आणि सर्टिव्हर। तर हे 5 जे रिट्स तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन झालं तर त्यांच्या संदर्भात कायदेशीर उपाययोजना करण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि ह्याच अधिकाराच्या संदर्भामध्ये म्हणजे हा या कॉन्स्टिट्यूशनचा आत्मा आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले। तर आजच्या ह्या केसच्या संदर्भामध्ये मॅन्डामस काय आहे आणि मॅन्डामसच्या रिलेटेड जी केस झालेली आहे ती आपण थोडक्यात आपण डिस्कस करणार आहोत। तर सेक्शन 32 ते सेक्शन 35 मध्ये जी प्रोव्हिजन आहे त्याच्या अंतर्गत मॅन्डामस जे आहे ते तुम्हाला मी सांगतो, म्हणजे इथे वाचूनच दाखवतो म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित समजेल। तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की मॅन्डामस म्हणजे हुकूम न्यायालय कोणते अधिकारी व संस्था यांना त्यांच्या घटनेने अथवा कायद्याने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी या रीटनुसार हुकूम जारी करू शकतात। म्हणजे सार्वजनिक स्वरूपाच्या कोणत्याही बाबींसाठी कोणीही अधिकारी व संस्था यांच्या विरुद्ध ही रीट दाखल करता येते। यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की याचिकाकर्ता म्हणजे जो केस फाईल करणार आहे त्यांच्या हक्कांची पायमल्ली झाली पाहिजे, कोणतेही अधिकारी व संस्था यांच्यावर कायदेशीर जबाबदारी असली पाहिजे। हे मी मुद्दामून वाचून का दाखवतोय, कारण या केसमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणि याचिकाकर्त्याने न्यायाची मागणी केल्याच्या नंतर त्या संबंधित अधिकारी व संस्थाने ते नाकारलं पाहिजे। अशा प्रकारची तरतूद या मॅन्डामस या रिटमध्ये आहे। आणि मित्रांनो, 23 जानेवारी 2025 रोजी जी केस फाईल झाली त्या केसचा संदर्भ म्हणजे ही स्पेसिफिकली माहिती मी देतोय की कुठल्याही धर्माच्या भावना मला दुखवायच्या नाहीत, परंतु जे नियम जे कायदे त्या पृथ्वी तलावरच्या राज्यातले किंवा त्या देशातले आहेत ते आपल्याला बाइंडिंग आहोत आणि आपल्याला फॉलो करणं आवश्यक आहे। तर प्रार्थना स्थळावरचे किंवा मशिदीवरचे जे भोंगे किंवा स्पीकर्स याच्या संदर्भामध्ये कुर्ला आणि चुनाभट्टी तिथल्या रहिवाशांनी जॉईंटली पिटिशन फाईल केली होती हायकोर्टमध्ये। आणि त्याच्या संदर्भात आपले जे वकील बंधू होते सन्माननीय म्हात्रे साहेब यांनी ही केस लढवली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि सर्वात प्रथम ज्या रहिवासी संघ आहेत, कुर्ला जनजागृती संघ, नेहरू जनजागृती संघ किंवा शिवसृष्टी संघ, यांचं मी खास करून त्यांना मी धन्यवाद देईन, कारण या स्पेसिफिक म्हणजे हा जो स्पेसिफिक जो तुम्हाला त्रास होतो त्याच्या संदर्भात नाही, तर जर आपल्याला घटनेने अधिकार दिलेले आहेत आणि त्या घटनेचं जर उल्लंघन होत असेल, अधिकारांचं उल्लंघन होत असेल, तर आपल्याला दाद मागणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो। या संदर्भामध्ये या दोन्ही
असोसिएशनने तिथल्या लोकल पोलीस स्टेशनकडे कंप्लेंट केली होती आणि त्यानंतर म्हणजे सिरियल पोलीस इन्स्पेक्टरला कंप्लेंट केली होती. जवळपास मला वाटतं नेहरू नगरमधल्या 6 मस्जिदी विरुद्ध आणि चुनाभट्टीमधल्या 3 मस्जिद आणि मदरसा यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल केली गेली होती. सिनियर पोलीस इन्स्पेक्टरच्या नंतर त्यांनी काय दाद दिली नाही, त्यामुळे असिस्टंट कमिशनर पोलीस यांच्याकडे त्याच्या संदर्भात कंप्लेंट केली गेली. नंतर डेप्युटी पोलीस कमिशनर यांच्याकडे ही तक्रार केली गेली आणि शेवटी कमिशनर ऑफ पोलीस त्यांचं प्रॉपर मार्केटचे ते जे ऑफिस आहे तिथे ही तक्रार दाखल केली गेली. आणि ह्या तक्रारीच्या अनुषंगाने सोशल नेटवर्कमध्ये ही ट्विटरवर किंवा इतर ज्या काही माहिती ज्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत तिथे ही कायमस्वरूपी तक्रार दाखल केल्या गेल्या. मात्र कुठलाही रिस्पॉन्स आला नाही किंवा जो रिस्पॉन्स आला होता तो तुटपुंजा होता, म्हणून ही रीड दाखल केली गेली. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण घटना अशी की घटनेने जे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारांचं जर उल्लंघन होत असेल आणि मी आता म्हटल्याप्रमाणे जर उल्लंघन झाल्याच्या नंतर संबंधित अधिकारी किंवा संस्था किंवा गव्हर्नमेंटने दिलेली जी ऑथॉरिटी असेल ते त्या म्हणजे जी कामं जी करायला पाहिजे ते करत नसतील तर हे जे 5 अधिकार सांगितले होते रिट्स त्याच्या अंतर्गत ही मॅन्डमची फाईल केली गेली की हे अधिकारी त्यांचं कर्तव्य निभावत नाही आहेत, त्याच्या संदर्भात न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा. तर मित्रांनो, जेव्हा तिथलं एक ॲफिडेव्हिट म्हणजे कोर्टामध्ये जेव्हा केस दाखल होती, तुम्ही ही जजमेंट डिटेल्समध्ये वाचा. त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उहापोह केलेला आहे. स्पेसिफिकली त्याच्यामध्ये जी सुप्रीम कोर्टाने ज्या 2 केसेस आयडेंटिफाईड केल्या होत्या म्हणजे लँडमार्क जजमेंट दिलेले होते, त्याच्यामध्ये चर्चेस ऑफ गॉड वर्सेस KKR कॉलनी वेलफेअर आणि महेश विजय बेडेकर या 2 केसेसमध्ये जी गाईडलाईन दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्यांचं पालन करणं आवश्यक आहे असंच हायकोर्टाने ह्या रिसेंट केसमध्ये हायलाईट केलं. आणि कमिशनर ऑफ पोलीस आणि इतर तत्सम अधिकारी यांना त्यांच्या गाईडलाईन्स काय आहेत त्यांच्या गाईडलाईन्स त्यांनी इमिजिएट त्यांनी इम्प्लिमेंट कराव्यात ही म्हणजे हे कोर्टाला सांगण्यास भाग पडलं. मी मगाशी म्हणालो की कोर्टाचं स्वातंत्र्य का वेगळं ठेवलं या घटनेमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याचं हे एकमेव कारण आहे किंवा बऱ्याच कारणांपैकी हे एकमेव कारण आहे की जर समजा कोर्टही जर गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असतं आणि आज त्या कोर्टामध्ये गव्हर्नमेंटची इन्फ्लुएन्स झालेली माणसं बसली असती तर मित्रांनो ह्या ज्या काही रिट्स दाखल करतात त्यांना न्याय मिळाला नसता मित्रांनो. त्यामुळे न्यायपालिकेचं स्वायत्त जपलं गेलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे मी म्हणेन. तर त्या केसच्या संदर्भामध्ये काही हायलाइटेड पॉईंट आहेत ते मी तुम्हाला सांगेन. तर त्याच्यामध्ये या 2 ज्या केसेस होत्या म्हणजे चर्चेस ऑफ गॉड आणि ही जी महेश विजय बेडेकर यांची जी केस होती त्यांच्या अनुषंगाने जो उहापोह केला गेला होता त्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की कुठल्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचे फंडामेंटल राईट्स त्यांचे मूलभूत अधिकार दुखवण्याचा अधिकार नाही. कुठल्याही धर्मामध्ये लाऊडस्पीकर वापरणं आणि त्याच्यावर प्रेयर करणं किंवा अजान करणं किंवा तुम्ही काही गाणी लावणं किंवा काय हे अभिप्रेत नाही, हे मॅन्डेटरी नाही आहे. आणि जरी तुम्ही सेक्शन 25 म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा तुम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा आधार जरी घेतला तरी ह्या मूलभूत अधिकारांचं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे त्यांचं त्या मूलभूत अधिकारांचं कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲडजस्ट केले जाऊ शकत नाही आहे, मान्यता देऊ शकत नाही आहे मित्रांनो. तर जे तुमचे मूलभूत अधिकार आहेत त्यांची जर पायमल्ली होत असेल म्हणजे ह्या केसमध्ये असं झालं होतं की जे लाऊडस्पीकर लावले जात होते त्या लाऊडस्पीकरमध्ये सकाळी 5 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत आणि बऱ्याच वेळा 1:30 वाजेपर्यंत मध्यरात्रीपर्यंत हे लाऊडस्पीकर अजानसाठी लावले जात होते. तर हे लावताना जी डेसिमल लिमिट आहे म्हणजे ज्या सुप्रीम कोर्टाने जी गाईडलाईन दिली होती त्याच्यामध्ये आणि नॉईज पोल्युशन रेग्युलेशन्स ॲक्ट तुम्ही वाचा, नॉईज पोल्युशन रेग्युलेशन अँड कंट्रोल ॲक्ट 2000 तो ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल एरियासाठी
55 डे टाईमसाठी डेसिमल लिमिट आहे आणि नाईट जो टाईम आहे त्याच्यासाठी 45ची डेसिमल लिमिट आहे. आणि आपण एखाद्या मोबाईल ॲप्लिकेशनवर ही लिमिट आपण चेक करू शकतो. आता सुप्रीम कोर्टने जी गाईडलाईन दिली होती आणि जी केस लॉमध्ये डिस्कस केलं होतं त्याच्यामध्ये डे टाईम कुठला आहे हे महत्त्वाचं आहे. ते डे टाईम जो आहे हा सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत आहे. म्हणजे त्या 6 ते 10 मध्ये आपण जर रेसिडेन्शियल एरियामध्ये राहत असू तर तिथे 55 ही दिवसाची जी लिमिट आहे ती आवश्यक आहे. ही रात्री 10 ते 6 ही जी वेळ आहे त्यामध्ये 45 ही डेसिमलची लिमिट आहे. त्याच्यावरती जर डेसिमल होत असेल तर तो व्हायलेशन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी ते हायलाईट करेन की सर्व मशिदी ज्या होत्या त्यांनी कुठल्या प्रकारची परमिशन घेतलेली नव्हती. आणि परमिशन जर घेतली नसेल तर पोलीस ॲक्ट अंतर्गत, बॉम्बे पोलीस ॲक्ट अंतर्गत सेक्शन्स 36, सेक्शन 38, 70 आणि विविध जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत हा जो न्यूसन्स आहे तो न्यूसन्स दूर करायचा अधिकार पोलिसांना आहे मित्रांनो. आणि त्यांनी ती ॲक्शन घ्यायला हवी होती, मात्र त्यांनी ती ॲक्शन घेतली नाही. आणि जेव्हा रहिवासी संघटना किंवा त्यांचे जे ऑथॉरिटी तिथे जात होते तेव्हा त्यांना सांगायचं हा एक संवेदनशील विषय आहे आणि हा संवेदनशील विषय जो आहे तो असा प्रकारचा हाताळला जाऊ शकत नाही. तर आम्ही इनकपेबल आहे इनडायरेक्टली ते सांगत होते. आम्ही तिथे जातोय, आम्ही बघतोय, आम्ही करतोय आणि त्यापुरती जाऊन त्यावेळेला आवाज कमी करत असायचे. मात्र त्यांच्या ज्या DCPने जे ॲफिडेविट सबमिट केलं होतं त्या ॲफिडेविटमध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की बऱ्याच वेळा जी डेसिमलची आवाजाची लिमिट होती ही 98.7 आणि 79.2 आहे. म्हणजे त्या पिटिशनमध्ये असं हायलाईट केलं गेलं की दिवसातून 5 वेळा आणि 365 डेज या डेसिमलमध्ये आवाज चालतोय आणि जे व्हायलेशन होतं आहे नॉईज पोल्युशन ॲक्ट आणि विविध प्रकारच्या आमच्या ज्या मूलभूत अधिकार आम्हाला दिलेले आहेत. आर्टिकल 21 कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहे राईट टू लाईफ अँड राईट टू लिबर्टी. म्हणजे माझं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि माझे मूलभूत अधिकार आहेत, माझं स्वतःचं जे स्वातंत्र्य आहे ते चे अधिकार म्हणजे मी जेव्हा घरामध्ये एखादं गाणं ऐकत असेल किंवा एखादं भजन ऐकत असेल तेव्हा मला दुसऱ्यांचे अधिकार नष्ट करण्याचा किंवा भंग करण्याचा कुठलाही अधिकार प्राप्त होत नाही. या केसमध्येही असं मेन्शन केलं गेलं की तुम्ही जेव्हा स्पीकर्स लावता किंवा तुम्ही भोंगे लावता त्या भोंग्याच्या आवाजाने तुम्ही दुसऱ्यांच्या आवाजावर ट्रेसपासिंग करताय. म्हणजे त्यांच्या ज्या कानाची मर्यादा आहे त्याच्यावर तुम्ही ट्रेसपासिंग करता, हॅमरिंग करताय आणि एका सर्टन लिमिटच्या बाहेर जाऊन त्यांच्या मानसिक मेंदूवर तुम्ही परिणाम करताय. हे न्यायालयाने मित्रांनो ह्या केसमध्ये हायलाईट केलं. तसंच ह्या ज्या केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं की संबंधित काही ज्या मस्जिदी आहेत त्याच्या आसपास स्कूल्स आहेत, हॉस्पिटल आहेत आणि त्यांचे स्वतःचे मदरसे आहेत, त्यांचे स्वतः रहिवासी आहेत. त्यामुळे तिथे सिनियर सिटीजन असो, एखाद्या प्रेग्नंट बायका असो, त्याच्यानंतर लहान मुलांचा जन्म झालेली मुलं असो, म्हणजे असे बरेच त्याचे म्हणजे विद्यार्थी असो, शाळेत शिकणारी मुलं असो, परीक्षेच्या वेळेची तयारी करणारी मुलं असो आणि ती अशा कुठल्या धर्मात म्हणजे तुमची मुलं आणि आमची मुलं असा कुठलाही भेदभाव करता येणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रेमाने त्या कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे. की जर समजा एखाद्या मंदिरामध्येही समजा एक भोंगा लावला गेला आणि तो समजा 5 वेळा दिवसातून वाजवला गेला, 365 दिवस तुमच्यावर कंटिन्युअसली जर टॉर्चर केलं गेलं तर मित्रांनो म्हणजे इन रिस्पेक्टिव्ह ऑफ कोणी धर्माचा असो किंवा कोणी असो आपल्या स्वतःच्या मूलभूत अधिकारांसाठी आपल्याला त्यांच्या विरुद्धही कारवाई करावी लागेल मित्रांनो. मग जर हे कंटिन्युअसली व्हायलेशन होत आहे तर याच्याविषयी काय कारवाई का नाही, तर त्यामुळे ही कारवाई केली गेली. पण ॲक्च्युअल पेपरमध्ये कारवाई केली गेली. एक्झिक्युशन जेव्हा होईल ते कुठपर्यंत होईल, कुठे होईल याची आपल्याला काहीच खातरजमा आता करता येणार नाही. मात्र कोर्टाने जे काही इम्पॉर्टंट पॉईंट जे मी आता तुमच्याशी डिस्कस करत आहेत त्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे की हा कुठल्या धर्माचा किंवा कुठल्या ह्याचा विषय नाही आहे, परंतु हा मूलभूत स्वातंत्र्याच्या उल्लंघनाचा प्रश्न आहे. हा नॉईज पोल्युशन जो रेग्युलेशन कंट्रोल आहे त्याच्या उल्लंघनाचा प्रश्न आहे. हा आर्टिकल 21 जे दिलेलं आहे त्याच्या उल्लंघनाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. प्रत्येक धर्माच्या संस्थेने ट्रस्टीने काळजी घेणं आवश्यक आहे असं
न्यायालयाने हायलाईट केलं, जर आपण आपले स्वतःचे अधिकार उपभोगतोय, जर आपण आपल्या धर्माचा प्रचार प्रसार आणि करतोय, तर त्याच वेळेला इतर कुठल्याही धर्माचे अधिकार किंवा इतर कुठल्याही माणसाचे व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी त्या धर्माच्या ट्रस्टीने, धर्माच्या लोकांनी, तिथे जमा होणाऱ्या सगळ्यांनी, तिथल्या नागरिकांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो, असं मी सांगेन. त्याच नंतर शेवटला जेव्हा आपल्या हायकोर्टने गाईडलाईन दिलेली आहे, म्हणजे जे डायरेक्शन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुरुवातीला तुम्ही त्यांना हे जे नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीचं पालन करायला सांगा आणि नियमावलीचं पालन करायला सांगा. आणि महत्त्वपूर्ण घटना म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला तिथे जेव्हा जाल तेव्हा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये डिव्हाइस जे तुमच्याकडे असेल ते नोट करून चेक करा की डेसिमल लिमिट वाढते की नाही वाढते. एक महत्त्वपूर्ण घटना अशी होती की म्हणजे याच्यामध्ये एक असा पॉईंट मांडलेला गेला होता की जे हे भोंगे किंवा जे हे स्पीकर तुम्ही म्हणताय की बाबा ठीक आहे 45ची सायलेंटसाठी 50 आहे आणि याच्यासाठी रात्रीसाठी 40 आहे, 55 रेसिडेंटसाठी आहे आणि 45 रात्रीसाठी आहे, तर मग हे कंट्रोल कसं करणार? मग सरकारने असं काहीतरी करा, असे काहीतरी डिव्हाइस आणा. जर आजच्या तारखेला एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी हे सरकार आपलं करतंय, तर ही गोष्ट ही IT म्हणजे तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून ही नगण्य गोष्ट आहे, पण ही करण्याची कुठपर्यंत त्यांची क्रयशक्ती आहे, विचारशक्ती आहे, हा मोठा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. की त्यामुळे कोर्टाने सांगितलेलं आहे, डायरेक्शन दिलेलं आहे सरकारला स्पेसिफिकली की असे कुठले तरी डिव्हाइस शोधा, असे कुठले तरी स्पीकर शोधा की ज्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली तो डिव्हाइस तो डेसिमल कंट्रोल करेल. जर असं झालं तर आवाजाचा प्रश्नच येणार नाही आणि मग नंतर तुम्ही प्रत्येक वेळेला व्हिजिट करा आणि चेक करा की बाबा त्या डेसिमलमधनं आवाज येणार आहे किंवा तिथे काही मॅन्युप्युलेटेड झालं तर नाही ना, प्रॉपर कनेक्शन आहे ना, तेवढाच आवाज येतोय की नाही वगैरे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी हायकोर्टने हायलाईट केली मित्रांनो, की जर त्या एरियामध्ये समजा तुम्ही म्हणताय की एका ठिकाणी 3 मशिदी आहेत, एका ठिकाणी 6 आहे, तर मग एका मशिदीचं डेसिमलची साऊंड ते लोक 55 ठेवणार आणि दुसऱ्याची 55 ठेवणार, असं नाही होणार. तर सर्व ज्या मशिदी एकाच वेळेला जे सकाळचे बोंग वाजवतात किंवा प्रार्थना स्थळावरचे काही स्पीकर वगैरे एकाच वेळेला वाजवतात, मग ते मंदिरावरचे असो किंवा मशिदीवरचे असो, तर हे मशिदीवरचे जे बोंगे एकाच वेळेला वाजवतात त्यावेळेला प्रत्येक जे प्रार्थनास्थळ असेल, प्रत्येक जे मस्जिद असेल, तिथलं त्यांना इंडिव्हिज्युअल असं 55 डेसिमलचं राईट्स देता येणार नाही. तर त्या एरियातल्या ज्या सगळ्या आहेत प्रार्थनास्थळं, त्या सगळ्यांची एकत्रित जी डेसिमल क्षमता आहे ती 55 असली पाहिजे मित्रांनो. अत्यंत महत्त्वपूर्ण ऑब्झर्वेशन हायकोर्टने केलेलं आहे की हे डेसिमल प्रत्येकाचे 55 करून जो मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला जातोय तो न होता तुम्ही सगळ्यांचं कंटिन्युएशन एकत्रित करून 55 ठेवणं आवश्यक आहे. आणि माननीय सरकारने याच्या संदर्भात जेव्हा काय ते इम्प्लिमेंट करतील डिव्हाइस, जेव्हा त्यांच्या रेडिएशनमध्ये म्हणजे जे एक सर्टन जे डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला अनुसरून तुम्ही 55चा डेसिमल नेता, त्यांना 5 किंवा 10 की जे वाट्याला येतील त्यांच्या ज्या सर्कलमध्ये त्याप्रमाणे स्पीकर देणं अत्यंत आवश्यक आहे मित्र. दुसरं गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कुठल्या प्रकारची अशी कंप्लेंट्स आली, तक्रार आली, तर तुम्ही तो समोर तक्रार दाखल करणारा कोण आहे, त्याचं नाव काय, तो कुठे राहतो किंवा काय, ह्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा किंवा ह्या गोष्टींची माहिती न घेण्यापेक्षा ॲक्च्युअल स्पॉटवर जाऊन तुम्ही इन्स्पेक्शन करून पंचनामा करून खरोखर व्हायोलेशन होतं आहे का आणि त्यांनी रीतसर परमिशन घेतलेली आहे का, परमिशन घेतली असेल तर कधी घेतली, काय घेतली, कुठल्यासाठी घेतली, या सगळ्यांची तपशील त्या पोलीस स्टेशनने घेणं आणि रीतसर नॉईज पोल्युशन रेग्युलेशन बोर्डाकडे कळवणं अत्यंत आवश्यक आहे. स्ट्रिक्ट ॲक्शन अवेलेबल आहे. बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये सेक्शन 38, 70 आणि 136 मध्ये प्रोव्हिजन केलेली आहे की जर व्हायोलेशन जर झालं की तुमचं समजा पहिलं तुम्हाला सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हायोलेशन कंटिन्यू चालू असेल तर पर दिवशी 5,000 आणि 365 दिवसाचा जवळपास 18 ते 20 लाख रुपयाचा फाईन त्यांच्याकडून घेणं आवश्यक आहे आणि तो घ्यावा असं हायकोर्टने निर्देशित केलेलं आहे. स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या. तो फाईन घेऊन पण नंतर हे त्यांचं जर व्हायोलेशन चालू झालं असेल
तर जी काही मशिनरी, जी काही मायक्रोफोन, स्पीकर, ॲम्प्लिफायर ह्या ज्या काही गोष्टी तिथे घेतलेल्या आहेत त्या सेज करणं आवश्यक आहे, जप्त करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचं ह्या काही गोष्टी ॲक्सेस करण्याचे जे लायसन्स आहेत तो परवाना कॅन्सल करणं आवश्यक आहे आणि त्याची प्रोसिजर करणं आवश्यक आहे, असं माननीय न्यायमूर्तींनी खास हायलाईट केलेलं आहे. मित्रांनो, हे 2 ते 3 पॉईंट मी स्पेसिफिकली हायलाईट केलेले आहे की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला डायरेक्शन दिलेलं आहे की तुम्ही असं काही डिव्हाइस करा. असं काही डिव्हाइस करताना गव्हर्नमेंटने लक्षात घेणं आवश्यक आहे की त्या रेडिएशनमध्ये माननीय न्यायालयाने सांगितलं आहे की जर तुम्ही डेसिबल मोजत असाल तर एकाच वेळेला 6 जर मशिदी त्या एरियामध्ये असतील, त्या रेडिएशन्समध्ये असतील, विभागामध्ये असतील, जसं त्या चुनाभट्टीच्या इथे कुर्ला नेहरू नगरच्या ते 6 आहेत, तर 6 एका वेळी भुंगे वाजत असतील तर तुम्हाला प्रत्येक डेसिमल हा डिवाइड करून देणं आवश्यक आहे. मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तो तुम्ही जो काय ॲम्प्लिफायर किंवा तो स्पीकर त्यांना द्याल, तो स्पीकर मध्येच ती इनबिल्ट करून द्या, म्हणजे जेणेकरून ह्या गोष्टी न्यायालयासमोर वारंवार येणार नाही. कारण मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत होतं असेल आणि शासन म्हणजे ह्या ज्या काही त्या कंप्लेंटमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये पण महाराष्ट्राला पण त्यांनी पिटिशनर जे याचिकाकर्ते आहेत त्यांना पार्टी बनवलेली आहे. कारण त्यांचं एक कर्तव्य आहे, ज्या माननीय न्यायालयाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या त्यांचं पालन करणं आवश्यक आहे. हा मित्रांनो कुठल्या प्रकारचं याला जो हिंदू आणि मुसलमान अशा प्रकारचा जो म्हणजे अशा प्रकारचा जो त्याला एक रंग दिला जातो, तो म्हणजे जसं त्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला गेले होते तेव्हा हा सेन्सिटिव्ह एरिया आहे किंवा हे न करता त्यांच्या ट्रस्टीची मीटिंग घेऊन, त्यांच्या जो धर्मगुरू आहे त्यांची मीटिंग घेऊन त्यांना जर एक्सप्लेन केलं की ह्याच्यामुळे लोकांना त्रास कुठले होते, लोक आजारी होत आहेत, कानाचे प्रॉब्लेम, श्वसनाचे प्रॉब्लेम, आरोग्याचे विविध प्रकारचे प्रॉब्लेम होतात, यांची माहिती देऊन आपण ज्या भूमीवर राहतोय त्याची कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय प्रोव्हिजन केलेली आहे. सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय आहे, त्यांचे आदेश हे सर्वोच्च सगळ्यांना बाइंडिंग आहेत. त्याच्यामध्ये या 2 केस लॉज मी सांगितल्या. त्या केस लॉजमध्ये काय मेन्शन केलेलं आहे, डेसिमल लिमिट म्हणजे काय, त्याने तुमच्याच समाजाला, सर्व समाजाला, इतर समाजाला, तुमच्या मुलांना, सिनियर सिटीजनना या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि हे फक्त एका समाजासाठी नाही मित्रांनो, तर या अनुषंगाने असं कुठलं तरी मंदिर असेल किंवा चर्च असेल किंवा कुठलंही काही असेल जे कंटिन्यू येऊन सकाळी काहीतरी सॉन्ग लावत असतील, एक सर्टन टाईमला ते लोक एक स्पीकर लावत असतील आणि कंटिन्यू 365 डेजमध्ये कंटिन्यू करत असतील आणि जो न्यूसन्स होत असेल, तर ही जी केस आहे याचा दाखला देऊन त्याच्या संदर्भामध्ये ही केस दाखल करता येईल. तर मित्रांनो, ही केस आज या 76व्या आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगण्याच्या पाठी, डिस्कस करण्याच्या पाठी एकमेव उद्दिष्ट, जे आपले मूलभूत अधिकार जे आपल्या घटनेने दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारांसाठी तरी तुम्ही तुमचं कॉन्स्टिट्यूशन जो आपल्याला घटनेने दिलेला आहे अत्यंत महत्त्वपूर्ण विचार विनिमय करून, विविध प्रकारच्या देशांचा अभ्यास करून, आपल्या लोकांचा, नागरिकांचाच अभ्यास करून जी कॉन्स्टिट्यूशन बनवलं आहे त्यांचं सगळ्यांनी, सर्व नागरिकांनी पालन करणं आवश्यक आहे. त्यांचे रूल्स रेग्युलेशन पालन करणं आवश्यक आहे. ती घटना आपल्याला वाचणं आवश्यक आहे, त्यांचे गुण अंगीकारणं आवश्यक आहे. राज्याची मार्गदर्शक तत्त्व काय ती आवश्यक आहे. मूलभूत अधिकारांचं जेव्हा आपण पालन करतो, आपले अधिकार मागतो, तेव्हा दुसऱ्यांच्या अधिकारांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि हे सर्व जेव्हा तुम्ही करणार तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं प्रजेचं राज्य, गणतंत्र स्थापन होईल आणि सर्व धर्माची जी लोकं आहेत ती एकमेकांची जी कनेक्टिव्हिटी आहेत, जे सर्व धर्म समभाव एकत्र येऊन सर्व हे हाई कॉन्स्टिट्यूशन साजरे करतील आणि त्याच्यासाठी जेव्हा स्पीकर लावतील तेव्हा मी खऱ्या अर्थाने म्हणेन की आपलं आजचा प्रजासत्ताक दिन संपन्न झाला आणि खऱ्या अर्थाने आपलं गणतंत्र आणि प्रजेचं राज्य आलं असं मी